आदित्य साहेबांचं आगमन झालंय। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा। उद्धव साहेब आगे बढ़ो। सत्वरी भूवरी आदित्य साहेब आगे बढ़ो। सत्वरी भूवरी वैशाली ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हॅलो, आदरणीय दीपक पाटील, आदरणीय शरद पाटील साहेबांना विनंती आहे की आपण तिथून रस्ता करून द्यायचा आहे। बाजूला व्हा, एका साईडला व्हा। नाही तिथं नाही, शरद पाटील इकडे या, इकडून येऊन जा। तिथं आता आपल्याला पूजन करायचं आहे। माननीय युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांना नम्र प्रार्थना करतो की आपल्या शिवहस्ते दुष्ट मातले भारतयांचे मर्दन करण्याये। अत्याचारी दैत्यांपासून अभय आम्हाला दे। बाकीच्यांनी व्यासपीठ सोडू नका। बाकीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, व्यासपीठ सोडू नका, सर्वांनी बसून घ्या। साहेबांना नम्र प्रार्थना आहे की आपण आपल्या शुभहस्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ तथा सर्व महापुरुषांच्या प्रतिमा पूजन सोहळा आपल्या शुभहस्ते संपन्न करावा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, आदित्य साहब तुम आगे बढ़ो, वैशु ताई तुम आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की। देखी का गर्दी, राशि का उभा, देखी का गर्दी। हिंदू मुस्लिम हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा। हिंदू मुस्लिम हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा। हा आवाज कोणाचा? हा आवाज कोणाचा? वाढले घोर जाळण्या मशाल हाती दे। आवाज सर्वांना नम्र प्रार्थना आहे, सर्व मान्यवरांनी सर्वांनी बसून घ्या। साहेबांना विनंती करतो की शेतकऱ्यांचं जे खऱ्या अर्थाने प्रतीक आहे पामर, जी पामर पेरते, उगवते आणि आमचं ताट शोभून दिसते, त्या पामरीचं पूजन माननीय आदित्य साहेबांनी करावं। आदरणीय ताईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते पामरीचं पूजन करावं। साहेब व्हावं। 2024 महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी ताईंना नम्र प्रार्थना करतो की या विराट जाहीर सभेला आपण संबोधित करावं। सगळ्यांना जय महाराष्ट्र। जोरात एकदा जय महाराष्ट्र, जय भवानी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, वीर एकलव्य भगवान, शेतकऱ्यांचे कैवारी श्रद्धेय तात्यासाहेब, या सगळ्यांना मी विनम्रपणे अभिवादन करते। बांधवांनो, आज मंचावर युवा सेनेचे प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत। साहेब मागच्या वेळी पाचोऱ्यात आले त्यावेळी साहेबांनी आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता की ताई मी तुमच्यासाठी निवडणुकीत पुढच्या वेळी नक्की येईन, आणि साहेबांनी तो शब्द पाळला। त्याबद्दल आपण साहेबांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। आजच्या या सभेसाठी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर,
आणि महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व निष्ठावंत शिवसैनिक आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या मतदारसंघातील सर्व माता, बंधू आणि भगिनींनो, आपल्या मतदारसंघाचे माजी आदर्श लोकप्रतिनिधी, सन्माननीय, आदरणीय, पूजनीय कैलासवासी सुपडू अण्णा पाटील, कैलासवासी केम बापू पाटील, कैलासवासी ओंकारप्पा वाघ, कैलासवासी तात्यासाहेब आरो पाटील या सगळ्यांच्या स्मृतींना अभिवादन करून व जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेऊन मी आज 25 तारखेला माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. खरं तर हा निष्ठावंतांचा जनसागर पाहून माझं मन अगदी भरून गेलंय. ज्या तात्यांवर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं, ते तात्यासाहेब आज मला तुमच्या सगळ्यांमध्ये दिसत आहे, कारण आपण सगळेजण त्या प्रेमामुळे इथे आलेले आहात. तुमच्या या प्रेमामुळे खरं तर माझा ऊर भरून आलाय. तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आपल्या सगळ्यांना विनम्रपणे नतमस्तक होते. बांधवांनो, बोला इतकं भरून आलंय की मला बोलायला सुद्धा त्रास होतोय. बस आज ही जनता जनार्दन बघून मला असं वाटतंय की आपला सगळ्यांचा एक आशीर्वाद आता क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही, हा मला आता आत्मविश्वास वाटायला लागलाय. बांधवांनो, आजचा हा जो काही दिवस आहे, हा दिवस आपल्या मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आजचा हा दिवस नव्या पर्वाची सुरुवात आहे. आजचा हा दिवस उद्धव साहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि आजचा हा दिवस या मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्याची पहाट होणारा दिवस आहे. नवा इतिहास घडवण्यासाठी आज इथे सर्व निष्ठावंत जमलेले आहेत. गद्दार एकही नाही. विशेष म्हणजे आमची शक्ती, आमचं पाठबळ, आमची प्रेरणा म्हणजे आमचे युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांची उपस्थिती आज इथं आहे आणि त्यांच्या उपस्थितीत आपण आजचा अर्ज भरण्याचा जो आपला दाखल करणार आहोत, आज आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे असं मला वाटतं. बांधवांनो, सत्य परेशान होता है, पराजित नहीं. आपण बघतोय मागील 2 वर्षापासून चाललेल्या जे काही या निष्ठावंतांच्या संघर्ष जो चाललेला आहे, आता या संघर्षाला न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे. गाव खेड्यातला, तळागाळातला निष्ठावंत शिवसैनिक, त्या शिवसैनिकापासून तर उद्धव साहेबांपर्यंत सगळ्यांनी जो काही संघर्ष करावा लागतो आहे, तो अगदी भयानक संघर्ष आहे. अन्याय, अत्याचार, अनितीचा जो अतिरेक झाला, हे सगळं काही जनता जनार्दन आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. हे होत असताना, लोकशाहीची हत्या होत असताना आपण बघतोय कोर्ट कचेऱ्या असतील, आयोग असेल, प्रशासन असेल, सर्व काही हतबल झालंय. पण भगवान के घर देर है अंधेर नहीं, या गद्दारांचा समाचार घेण्याची योग्य वेळ आता येऊन बसली आहे. पाचोरा मतदारसंघाची ही निवडणूक आता फक्त माझीच राहिलेली नाही. ही निवडणूक खरं तर मतदारांनी आपल्या हातात घेतलेली आहे. हे चित्र बघून आता असं वाटायला लागलंय, ही निष्ठावंतांची जी काही मशाल आहे, ती धगधगणाऱ्या मशालेच्या ज्वाला आता हे पाप, अधर्म, असत्य आणि अनितीला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. आणि विधानसभेवर 1001% महाविकास आघाडीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.
हा मला आत्मविश्वास आहे. बांधवांनो, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार, माननीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद, माननीय आदित्य साहेबांची प्रेरणा आणि तात्यासाहेबांचा सुसंस्कृत वारसा आणि इथे जमलेल्या सर्व निष्ठावंतांची खंबीर साथ या बळावर माझी उमेदवारी आहे. त्यावर विजयाची मोहोर उमटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ही आज मला पूर्णपणे खात्री झालेली आहे. मी दररोज मतदारसंघात फिरते. मला आतून नक्कीच वाटत होतं की हे चित्र आज असं राहणारच आहे, कारण की प्रत्येक माणूस हा मनापासून आलेला आहे. मनापासून तो माझ्याशी अप्रोच होतो. कदाचित मी पोचायला कमी पडत असेल, पण मला स्वतःहून येऊन भेटणारे बांधव मला खूप भेटतात. त्याला कारण फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आणि तात्यासाहेब आणि निष्ठावंत शिवसैनिकाचं रक्त आपल्या अंगात असल्यामुळे हे सगळं होतंय. या मतदारसंघाची लेक म्हणून आदित्य साहेबांच्या समोर मी आपल्या सगळ्यांना वचन देते. मी आपण ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. लाचारी आणि गद्दारीचा हा जो काही कलंक या मतदारसंघाला लागलेला आहे, तो कलंक पुसल्याशिवाय मी शांत बसणार नाही. विकासाचा जो काही संकल्प समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र ठेवून भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वांगीण विकासाचा जो काही संकल्प आहे तो मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही. शेती, आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, हमी भावाचा प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवर मी शासन दरबारी आवाज उठवून माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेल. मतदारसंघामध्ये नवीन नवीन उद्योग व्यवसाय आणून आमच्या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी ती संधी मी उपलब्ध करून देईल. शेतरस्ते असतील, गाव रस्ते असतील, शौचालय असेल, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य अशा अनेक समस्या आहेत. त्या प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी माझं नियोजनबद्ध असा कृती आराखडा तयार मी केलेला आहे आणि तो मी योग्य वेळी त्या पद्धतीने मी वापरणार आहे. बांधवांनो, गिरणा नदी असेल त्यावरचे बंधाऱ्यांचा विषय फार मोठा आहे. आमच्या कसगाव येथे केळीसाठीचा जो काही मालधक्का आहे तो मालधक्का चालू करण्याचा माझा प्रयत्न असेल. पाचोऱ्याची MIDC तिला घरघर लागलेली आहे, ती पूर्ववत चालू करण्यासाठी माझा प्रयत्न असेल. कासोदा साखर कारखाना तो देखील बंद झालेला आहे, तो साखर कारखाना चालू करण्यासाठी मी प्रयत्न करेल. जसे तात्यासाहेबांनी कधीही टक्केवारी, गुंडगैरी आणि दहशतीचं राजकारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच केलं नाही, अगदी त्याचप्रमाणे माझी सुद्धा भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची हमी राहील. मी हा आपल्याला शब्द देते. बांधवांनो, रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका. कोणत्याही भूलतापांना, प्रलोभनांना बळी पडू नका आणि जागृत राहा. आजकाल तर असं झालंय आपल्या मतदारसंघात, रात्रीच्या 11 वाजेला आणि 1 वाजेला आपल्या कार्यकर्त्यांकडे, पदाधिकाऱ्यांकडे जाऊन, घरात जाऊन आमदार प्रवेश करू लागले. अशी अवस्था त्यांनी स्वतः तयार करून घेतलेली आहे. बांधवांनो, तुम्हाला आपल्या मतदारसंघाचं माहिती आहे 60-40चा फॉर्म्युला. ही सगळी पडद्यामागची सेटलमेंट आहे. हे पडद्यामागची सेटलमेंट करणारे आता एकमेकांवर आरोप करतायत. वर्षभर नगरपालिका असेल, शेतकी संघ असेल, सगळ्या सहकारी संस्थांमध्ये सेटलमेंट करणारे आता एकमेकांवर विरोध करून नौटंकीचा कार्यक्रम करतायत. सर्व जाती धर्माचे लोक या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून गुण्यागोविंदाने राहतात.
त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य या मतदारसंघात चाललेलं आहे. काही लोक म्हणतात हे भाऊ बहीण आहेत, या भाऊ बहिणींची सेटिंग आहे. हे असं कसं शक्य आहे? आणि म्हणून ह्या अशा गोष्टींना आपण थारा देऊ नका. माननीय उद्धव साहेबांनी मला एक महिला म्हणून उमेदवारी देऊन आज सबंध नारी शक्तीचा खूप मोठा सन्मान केलेला आहे. विरोधक म्हणतात की मी महिला आहे, ती एक महिला आहे, काय करू शकेल, अशा पद्धतीने हिनवलं जातं. होय, मी एक महिला आहे, मला अभिमान आहे की मी एक महिला आहे. 4 पुरुषांच्या विरोधात मी एकटी लढते आणि चारही पुरुषांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. खरंच मला अभिमान आहे की मी महिला आहे. खबरदार, तुम्हाला सांगून ठेवते, महिला म्हणून मला हिनवायची वेळ आणू नका आणि मला पुन्हा त्याच्यावर बोलण्याची वेळ आणू नका. राजमाता जिजाऊंच्या राज्यात माझ्यावर महिला म्हणून टीका करणाऱ्यांनी या मतदारसंघातील सबंध नारी शक्तीचा अपमान जो केलेला आहे त्याचा बदला आमच्या माता भगिनी घेतल्याशिवाय राहणारच नाहीत. बांधवांनो, आठवा तो दिवस प्रतिभाताई पाटील यांची राष्ट्रपती पदावर जेव्हा उमेदवारी घोषित झाली तेव्हा सर्वात अगोदर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या महाराष्ट्राची लेक राष्ट्रपती होत असेल म्हणून राष्ट्रपती होत आहे म्हणून पक्षाचा, जातीचा, धर्माचा विचार न करता जाहीरपणे प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता. शिवसेनेत कधीही जातभेद नसतो आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा तीच वेळ येऊन ठेपलेली आहे. बांधवांनो, गेल्या 75 वर्षामध्ये जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून तर आजपर्यंत आपल्या या मतदारसंघामध्ये सर्वप्रथम महिला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत जाण्याची संधी आदरणीय उद्धव साहेबांनी मला उपलब्ध करून दिलेली आहे. या मतदारसंघाची लेक म्हणून मला विधानसभेत पाठवून मतदारसंघाचा नवीन इतिहास घडवून नारी शक्तीचा सन्मान करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण खरे या इतिहासाचे शिल्पकार व्हावे, ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. बांधवांनो, याच्या अगोदर एकदा एक इतिहास झालेला आहे, तो म्हणजे 1999 साली शिवसेनेचा पहिला आमदार म्हणून तात्यासाहेबांनी इतिहास घडवलेला आहे. आणि आता 2024ला शिवसेनेची पहिली महिला आमदार म्हणून जी काही संधी मिळालेली आहे त्याचा देखील इतिहास घडवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे आपण या संधीचं नक्की सोनं करावं. मी जास्त वेळ बोलणार नाही कारण आदित्य साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. आज या ठिकाणी आदित्य साहेब त्यांनी उपस्थिती देऊन या मतदारसंघावरील ठाकरे कुटुंबाच्या 3ऱ्या पिढीचे प्रेम अधोरेखित झालेले आहे आणि या जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आदित्य साहेबांचे आभार मानते आणि रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय एकलव्य, जय सेवालाल. धन्यवाद ताई. यानंतर